काय होईल जर अमेरिका इराणवर न्यूक्लिअर बॉम्ब टाकेल तर बघा. ज्या शहरावर बॉम्ब पडेल ते शहर काही सेकंदात पूर्णपणे राख होईल. म्हणजे भयानक स्फोट, हजारो डिग्री उष्णता आणि धोकादायक रेडिएशनमुळे लाखो लोक मरतील आणि संपूर्ण शहर जवळजवळ नष्ट होईल. पण खरी तबाही त्यानंतर सुरू होईल. मग इराण लगेच प्रत्युत्तर देईल आणि मिडल ईस्ट मध्ये असलेल्या सगळ्या अमेरिकन ठिकाणांवर शेकडो मिसाईल्स आणि ड्रोन हल्ले सुरू करेल आणि इस्रायलवरही मोठा हल्ला करेल. मग रशिया आणि चीन उघडपणे अमेरिकेचा विरोध करतील आणि इराणच्या बाजूने उभे राहतील. आणि दुसऱ्या बाजूला इराणचे सहयोगी जसे हिजबुल्ला आणि सिरिया देखील युद्धात उतरतील आणि मग सगळे मिळून अमेरिका आणि इस्रायलवर हल्ले करतील. यासोबतच जगातील तेल पुरवठ्याचा महत्वाचा मार्ग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद होईल, ज्यामुळे जगातील सुमारे 20% तेल पुरवठा थांबेल आणि ग्लोबल इकॉनॉमी कोसळू लागेल. जग दोन मोठ्या गटांमध्ये विभागले जाईल. म्हणजे एका बाजूला अमेरिका आणि त्याचे सहयोगी आणि दुसऱ्या बाजूला इराण आणि त्याचे समर्थक देश. म्हणजेच पूर्ण जग एका नव्या वर्ल्ड वॉरच्या उंबरठ्यावर उभं राहील. आजचे न्यूक्लिअर शस्त्र हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा 1000 पट जास्त शक्तिशाली आहेत. म्हणजे आज जर न्यूक्लिअर हल्ला झाला तर त्या देशाचा मोठा भाग पूर्ण ध्वस्त होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.